पण मला सांगा, हैदराबाद गॅझेट असो, सातारा औंध गॅझेट हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळातले आहेत. तुम्हाला वाटतं हे अलाउच कोर्टामध्ये नाही, टिकतील? अलाउच नाही. धोरण कधी ठरलं रिझर्वेशनचं? 1950च्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गोलमेज परिषद असतील, सायमन परिषद असेल, इंग्रजांपुढच्या साक्षी असतील, इंग्रजांचं कायदा बनवणं असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून रिझर्वेशन पॉलिसी ठरली. त्यामुळं हैदराबाद गॅजेट मग कुठं सांगितलं हैदराबाद गॅजेटमध्ये की या एवढ्या कुणबी नोंदी सापडल्या आणि त्या सामाजिकदृष्ट्या मागास होत्या? कुठं सोशल बॅकवर्डनेस कसा प्रूव्ह होतो त्यामधून? कुणबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणब्यांना हे रिझर्वेशन देण्यामागचं कारण असं होतं की जे कुणबावा करतात, जे इतराच्या शेतामध्ये जाऊन काम करतात आणि मग ते काम करत असताना त्यांच्या बाबतीमध्ये त्या वतनदारांकडून, त्या व्यवस्थेकडून त्यांच्या बाबतीमध्ये डिस्क्रिमिनेशन झालं, तो कुणबावा, तो कुणबी अपेक्षित होता. आणि मग आमच्या मराठवाड्यातलं मी स्वतः माझ्या लेकरा बाळांना घेऊन माझ्या शेतामध्ये मी जाऊन काम केलं. ह्याच्यात काय सोशल डिस्क्रिमिनेशन आहे? मी माझ्या शेतामध्ये राबणं आणि परत येऊन घरी थांबणं किंवा ते माझा व्यवसाय करणं, याच्यात काय सोशल डिस्क्रिमिनेशन आहे? सांगावं बरं महाराष्ट्रामधल्या या लोकांनी. दुसऱ्याच्या शेतावरती बटईनं जाणं, खोतीनं जाणं, त्यांच्यात कूळ म्हणून जाऊन राहणं, त्यांच्या शेतामध्ये झोपडी करून राहणं आणि मालकांसाठी राबणं, याला कुणबी म्हणतात राव. ही डेफिनेशन अपेक्षित आहे. आणि लोक मग काय कशाचा अर्थ कशाला जोडतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्या मजूर पक्षाच्या माध्यमातून कोकणामध्ये एक या कुणब्यांच्या संदर्भातलं, खोतीच्या संदर्भातलं आंदोलन उभं केलं होतं. कोकणातल्या लोकांना तर मान्यच नाहीये ना, मान्यच नाही, त्यांना यायचंच नाहीये, प्रश्नच नाही. तुम्हाला वाटतं का की हा सगळा जो वाद आहे हा फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे? आणि नाही, मराठवाड्यात पुरता नाही, आता पश्चिम महाराष्ट्रात पण सगळीकडे सुरू आहे ते. आणि जी आर काही एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरता नाही ना, तो टोटल गव्हर्नमेंट रिझोल्युशन ऑफ महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे ना. हे भयंकर आहे. आणि मग लक्ष्मण हाकेला काय कळतं? त्यानं मुक्ताफळं उधळायची बंद करावीत असं विखे पाटील बोलले काल परवा. किंवा अनेक आमदार खासदार म्हणतात त्याला पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून यायला सांगा. अरे आम्ही ग्रामपंचायतीला निवडून येणारे असतो, आमदार खासदार असतो, तर आम्ही रिझर्वेशन कशाला मागितलं असतं? हा प्रश्न आहे ना. आमची तेवढी कुवत नाही म्हणून तुम्ही बोलताय ना. पण आम्ही संविधानाचा किंवा कायद्याचा अर्थ जर इथल्या लोकांना समजावून सांगितला तर त्यात अडचण असायचं काही कारण आहे. इथं पण परत ते दुजाभाव करतात आमच्याबरोबर व्यक्त होताना. अजितदादा पवार नेहमी म्हणतात, कुठल्या माणसाबरोबर बोलायला लावताय आम्हाला? काय त्याची उंची आहे, काय त्याचं कर्तृत्व आहे, मला त्याच्यावर बोलायला लावताय? किती भयंकर आहे होय. तोच लक्ष्मण हाके ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी झाला नव्हता, तोच माणूस काल मागच्या 4 दिवसातल्या सगळ्या माझ्या हे बघा, 30,000, 40,000, 15,000, 10,000 लोक आमच्या मेळाव्यांना, आंदोलनाला आलेली. आणि म्हणजे इथल्या चळवळीला आंदोलन, कारण पवार फॅमिली असो किंवा इथले जे राज्यकर्ते आहेत ना आत्ताचे, हे नेहमी सत्तेत बसले. यांनी कधी आणि कुठली चळवळ उभी केली? पाण्याची चळवळ उभी केली, हक्क अधिकारांची चळवळ उभी केली, शेतकऱ्यांची चळवळ उभी केली, शोषितांची चळवळ उभी केली. सांगा बरं, पवार फॅमिलीनी कुठलं आंदोलन उभं केलं महाराष्ट्रामध्ये? काय करणार आहे ना जस्टिस? माझं नेहमी, मला लोक म्हणतात की तुम्ही पवार फॅमिलीवर बोलता. नेहमी सत्तेत राहिले, नेहमी. आणि कुटुंबाच्या बाहेर सत्ता जाऊ दिली नाही, आणि 4 घरांनी जोपासली आणि विकासाची बेटं तयार केली. मनोज जरांगेंची मागणी गरिबीची किंवा चणचणीची, बेरोजगारीची बरोबर आहे, पण त्याचं उत्तर ओबीसीचं रिझर्वेशन हे नाही आहे ना. त्याचं उत्तर मग वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे शेतीच्या. पण आमच्याच कार्यक्रमामध्ये असाही आरोप करण्यात आला होता की जे 16% आरक्षण हे देवेंद्र फडणवीसांनी जे देऊ केलं होतं त्याच्या विरोधातच ओबीसी गेले म्हणून ते अडलं गेलं, असा आरोप मराठ्यांकडून केला जातोय. कुठलं 16% आरक्षण? मुख्यमंत्री पदी असताना देवेंद्र फडणवीस, वेगळं रिझर्वेशन होतं ना, ते स्वतंत्र होतं. हो, ओबीसीच्या ते टिकलं नाही ना. आणि हे बघा, आत्ताचं एससीबीसी सुद्धा टिकू शकत नाही, कारण मी त्या आयोगावर काम केलेलं आहे. रिझर्वेशन पॉलिसीसाठी काय पॅरामीटर्स असतात आणि काय संविधानाचं तत्व आहे त्याच्या पाठीमागचं. जर मराठा मागास झाला असेल, पुढं कोण गेला? काय ओबीसीचा अर्थ? अदर बॅकवर्ड क्लासेस. संविधानात बीसी हा शब्द आहे, बॅकवर्ड क्लासेस. मग बॅकवर्ड क्लासेस म्हणजे पिछडा वर्ग, जो पिछडला आहे, जो विकासाच्या सीमारेषेच्या, निर्णय प्रक्रियेच्या सीमारेषेपासून खूप कोसोमैल दूर आहे. त्याचं सुद्धा प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये पाहिजे, हे आमच्या संविधानाचं तत्व आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. आणि त्यामध्ये फक्त स्वतंत्रता, बंधुता एवढं अपेक्षित नाही आहे.
तर त्यामध्ये सामाजिक न्यायासह समता अपेक्षित आहे. कधी कळेल ह्या आमदारांना, कधी कळेल या खासदारांना, मला वाटतं यांचं काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे. बरं मला एक सांगा, 1989 ते 90 या काळामध्ये जेव्हा ओबीसींचं आरक्षण लागू झालं होतं तेव्हापासून ते आत्तापर्यंत ओबीसींच्या जीवनमानामध्ये असा काय अमूलाग्र बदल झाला असं आपल्याला वाटतंय आणि किती अजून पल्ला गाठायचा बाकी आहे? हे बघा, हे 1994ला इम्प्लिमेंट झालं, 90ला स्वीकारलं, परत ते कोर्टात चॅलेंज झालं, परत 9 जजेसचं बेंच बसलं. पण आपण 94 ते 94 हा 2024 25-30 वर्षाचा काळ आहे हा, 25-30 वर्षाचा. सूचीबद्ध म्हणजे शेड्युल्ड SC आणि STचं रिझर्वेशन हे 1950 पासून लागू आहे. त्या बिचाऱ्यांच्या जीवनात तसूवर फरक पडला नाही. हे तर 30 वर्षाचा स्पॅन आहे. मी जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगेन की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधलं आजपर्यंतचं बजेट हे ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी 1% पुढं बजेटरी तरतूद करू शकलं नाही. लोकसंख्येचा क्वांटम किती? 50 ते 60%. आणि बजेटरी तरतूद किती? 1%. मुनापुरा 1%. आणि तो 1% कशासाठी हे पण सांगतो. आश्रमशाळांची अनुदान, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, वेगवेगळ्या कम्युनिटींचे ते आर्थिक विकास महामंडळ, त्यालाही बजेट मिळत नाही, त्यांना योजना मिळत नाही. या महाराष्ट्रामध्ये नाभिकाच्या व्यवसायाला मदत होणारी 1 लाख रुपयाची योजना सुद्धा महाराष्ट्रात नाही. मग सुतार, लोहार, गिसाडी, कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, नाथपंथी डबरी गोसावी, बेरडबेडर रामोशी. अरे तुमचा एक कारखाना आजारी पडला तर तुम्ही 100-125 कोटी रुपये घेता. कालच्याच अजितदादा पवार कारखानदारांचे नेते यांनी या महाराष्ट्रामध्ये पुरवणी मागण्यामध्ये 2000 कोटी रुपये आजारी कारखान्यांना सँक्शन केले. पण आम्ही महाज्योतीच्या मुलांना PhDचा स्टायपंड द्या दादा. तुम्ही असा गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केलं आहे की जे सारथीला तेच तारतीला, तेच बार्टीला, तेच महाज्योतीला. पण महाज्योतीच्या पोरांना अजितदादांनी पैसे दिले नाहीत. आम्ही गिरगावच्या समुद्रामध्ये उड्या मारल्या.